पुढची बातमी आहे धाराशिवमधनं. इथे बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळलाय. ढोकी इथे मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली आहेत. त्याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. जीबीएस संदर्भातला एक नवीन अपडेट आहे. जीबीएस नाही तर बर्ड फ्लूच्या संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट आहे, एक महत्त्वाची बातमी आहे. धाराशिवमध्ये आता बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळलेला आहे. ढोकी इथे मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळलेली आहेत आणि त्याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवल्याची माहितीही कळतीये. गेले काही दिवस जीबीएसच्या रुग्णांची एक शृंखला आपण पाहिलेली होती, पण बर्ड फ्लू सारखा रोग सुद्धा आता कुठेतरी डोकं वर काढतोय का असा प्रश्न उपस्थित यामुळे होतोय, कारण धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळलेला आहे. आपल्यासोबत अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन काय माहिती आहे, काय सांगाल आपण? पूर्वी धाराशिवमध्ये जो बर्ड फ्लूचा शिरकाव झाला तो कावळ्याच्या माध्यमातून झाला. धाराशिवमधलं ढोकी गाव आहे, या तिथं पोलीस स्टेशन परिसरामध्ये जी उंच झाडं आहेत त्या ठिकाणी कावळ्यांचा राहता होता आणि तिथं कावळ्यांच्या मृत्यूंची संख्या वाढलेली होती. त्यानंतर त्याचे अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर त्या संबंधित जे काही कुक्कुटपालन सर्वेक्षण केलं जात आहे, जे मांसचे दुकानं आहेत तिथं संबंधित जे संपर्कात आलेले लोक आहेत यांच्यावरही आरोग्य विभागाचं लक्ष आहे. यामध्येच एक मांस विक्री करणारा जो दुकानदार आहे त्याला काही लक्षणं आढळलेली होती. त्यानंतर तो धाराशिव येथील एका खासगी रुग्णालयासाठी उपचारासाठी दाखल झाला असून त्याचा अहवाल आरोग्य विभागानं पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवलेला आहे. आता त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र जी लक्षणं दिसत आहेत त्यावरून जी धाकधूक आरोग्य विभागाची वाढली आहे. आता आरोग्य विभागाकडनं आवाहन करण्यात आलंय की कुणालाही जर संपर्कातल्या व्यक्तीला अशी लक्षणं आढळली तर त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाची संपर्क साधावा. आता जो संशयित रुग्ण आहे त्याची मेडिकल हिस्ट्री बघितली तर त्याला जी लक्षणं आणि कोंबड्यांच्या संपर्कात त्याचा असलेला वावर या दोन गोष्टीच्या आधारावर त्याचा स्वॅब घेऊन तो पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवलेला आहे. आता त्या अहवालाची प्रतीक्षा पूर्वी. धन्यवाद आप्पासाहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.